नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. मी रवी रामकृष्ण खैरकर, मुक्काम पोस्ट देलदोरा, तालुका चांदूरबाजार, जिल्हा अमरावती. जिल्हा अमरावती. तर संपूर्ण क्षेत्र किती आहे तुमच्याकडे? माझ्याकडे 13 एकर शेती आहे. 13 एकर शेती. हां, कोणकोणती पिकं घ्या तुम्ही त्याच्यामध्ये? मी चना, तूर आणि कापूस. ओके, म्हणजे आपले जे कोरडो वगैरे जे पिकं आहे त्याच्यावरती तुम्ही ती पिकं हां. घेताय तुम्ही, हां. चना, तूर आणि कापूस हां वगैरे. तर म्हणजे एक तुमच्या वडिलोपार्जितपासून शेती आहे बुवा. हां हां म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी शेतीमध्ये अनुभव आहे. हां हां तर हा तुमचा आता हा हरभऱ्याचा प्लॉट आहे. हां हां तर हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये तुम्ही याच्या अगोदर हरभऱ्याची लागवड केली का? हां हां तर म्हणजे किती वर्षापासून तुम्ही हरभरा लागवड करताय? की तरी 10 वर्षापासून करतो. 10 हां. वर्षापासून तुम्ही हरभरा लागवड करताय. तर यावर्षी जर तुम्ही आता आपण जर बघतोय की हा तुमचा किती एकरचा प्लॉट आहे हरभऱ्याचा? ह्या 3 एकरचा प्लॉट. 3 एकरचा प्लॉट आहे. हां. या क्षेत्रामध्ये हरभऱ्याची लागवड झाली होती का याच्या अगोदर कधी? हो, ओके. पुष्कळ आहे. तर जेव्हा तुमच्या याच्या अगोदर या क्षेत्रामध्ये हरभऱ्याची लागवड झाली होती तर कसं उत्पादन वगैरे कसं होतं तेव्हा? उत्पन्न व्हायचं सर, पण कमी जास्त अळीचा अटॅक वगैरे. ओके. हा लागवड करून किती दिवसात प्लॉट झाला? हा झाला तरी 1-1.5 महिन्याचा झाला. 1.5 महिन्याचा प्लॉट झाला. हां. ओके. तर 1.5 महिन्यामध्ये तुमचा अनुभव कसा आहे? चांगला 1 नंबर. ओके. हां. तर म्हणजे काही समस्या दिसत आहे? नाही नाही. ओके. तर म्हणजे आता इथून मागे जेव्हा तुम्ही लागवड केली होती हां चण्याची तर तुम्हाला थोड्याशा समस्या होत्या, अळी वगैरे हां दिसायची. हां तर आता या वर्षी जेव्हा लागवड केली 1.5 महिन्याचा प्लॉट झालाय, हां. तर यावेळेस तुम्ही म्हणजे काही अळीसाठी तुम्हाला किंवा इतर याच्यासाठी तुम्हाला समस्या दिसल्या नाही. नाही तर याच्या मागचं रहस्य काय? SCT वैदिक हे करत आहे मी. तुम्ही एसीटी वैदिक तंत्रज्ञान हां, यासाठी हां, वापरताय. तंत्रज्ञान. तर काय काय वापरलंय तुम्ही यासाठी? याच्यासाठी मी ते SSM वापरलाय. ओके. तर जे ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये जे एसएसएम मिळतं हां, तर ते हां. एसएसएम तुम्ही यासाठी वापरलंय. हां हां तर म्हणजे काय वेगळा अनुभव काय जाणवला तुम्हाला एसएसएमचा ग्रॅन्युअलचा? 1 नंबर मतलब मिट्टी हे सॉईल थोडीशी कुठली झाली? भुसभुशीत झाली. भुसभुशीत झाली. ओके. आणि एक पिकामध्ये काय बदल फुटे वगैरे कसे दिसतात? फुटवे वगैरे ऑटोमॅटिक असं वाढत आहे. वाढत आहे. म्हणजे जर आपण बघितलं की 1.5 महिन्याचा प्लॉट आहे आणि 2 पेरेंटमधलं जे अंतर आहे हे आता जवळपास पूर्णपणे नाहीसं होत हां, चाललं. नाहीसं होत एकमेकाला झाड चाललं. भिडले. हां, तर इथून मागे एवढा फास्ट डेव्हलप व्हायचा का हा प्लॉट? हां. नाही नाही. एवढा फास्ट प्लॉट नाही, डेव्हलप होत नाही. नव्हतं. आणि आपण जर बघतोय की फुलं वगैरे म्हणजे फ्लावरिंग स्टार्ट झाली आता. हां हां एक जर आपण बघितलं जर तुमच्या पिकाला फुटवे असेल तर तुमचे फ्लावरिंग जास्त निघेल आणि हां इथून पुढे तुमचं प्रोडक्शन वाढेल. हां म्हणजे एकंदरीत तुम्हाला इथून मागे चण्यामध्ये जास्त समस्या नव्हत्या, हां परंतु समस्या ज्या होत्या त्या पूर्णपणे इथून पुढे हां एसएसएम वापरल्यानंतर बंद झाल्या. हां म्हणजे कमीत कमी तुमचा जो 1.5 महिन्याचा प्लॉट झालाय हां तर आपण बघतो की चण्यामध्ये समस्या येतात की अळी वगैरे येणं, थ्रिप्स मावा सुरुवातीला हां. मोठ्या प्रमाणात त्रास करतो कारण शेतकरी केमिकल वगैरे मारून त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. हां. तर तुम्ही सांगता की तुम्ही 1.5 महिन्यामध्ये एकही स्प्रे घेतला नाही, नाही एकही स्प्रेची गरज आहे नाही. नाही. ओके. म्हणजे जर आपण बघितलं की तंत्रज्ञान सांगते आपल्याला एसीटी वैदिक की तुम्ही मातीवरती काम करा, माती तुमचं पिकावरती काम करणार आहे. तसंच तुमच्या आपल्या शेतीमध्ये दिसलं हां. की तुम्हाला फवारणीची गरज आली नाही. हां. ओके. तर आपण बघितलं की फवारणी कशाचीच घेतली नाही तुम्ही. कशाचीच नाही घेतली. आणि जर केमिकल जर तुमचं रेग्युलर असेल तर फवारणी घ्यावं लागायची. हां हां किती फवारणी व्हायची तुमच्या 1.5 महिन्यात? तरी 4-5 होतं व्हायचे. 1.5 महिन्यात? हां हां अरे बस, म्हणजे 4-5 हां. फवारण्या आता तर त्याच्यामध्ये एकही फवारणीची नाही, गरज आली नाही. ओके. खूप छान अनुभव आहे सर तुमचा. म्हणजे जे आजूबाजूचे तुमचे शेतकरी तर त्यांना काय सांगू इच्छाल तुम्ही? त्यांना तर मी हेच सांगत की SCT वैदिक 1 नंबर आहे सर. तर आता तुम्हाला 1.5 महिन्यामध्ये या प्लॉटमध्ये जबरदस्त रिझल्ट दिसत आहे. तर तुम्हाला एक उत्पादनाची बाजू काय वाटते की उत्पादन कसं होईल किंवा काय फरक कमी होईल की जास्त होईल? आता नाही, उत्पादन होईल. उत्पादन वाढेल. हां, मनासारखं होईल असं वाटतं. एक महत्वाचं म्हणजे की उत्पादन होईल किंवा नाही होईल ही पुढली बाजू आहे. हां. परंतु तुम्ही आता 1.5 महिन्याच्या प्रवासामध्ये तुम्हाला खर्च खूप कमी आलाय. म्हणजे जो की आपण बोलतो की फवारणीवरती जो खर्च आहे तुमचा फवारणीवरती खर्च वाचला. आपण जे तंत्रज्ञानामध्ये सांगतो 70 ते 80% तुमचा फवारणीचा खर्च वाचणार आहे. तो खर्च तुम्हाला इथे वाचलेला दिसतं. दिसतोय. ओके. धन्यवाद सर. धन्यवाद. नमस्कार.